ह्या प्रोडक्ट्सच्या आउटरीचसाठी काही इव्हेंट्स ऑर्गनाईज केलेले आहेत, जसे क्लायमेट हॅकॅथॉन आम्ही मागच्या वर्षी केलेला. तर यावर्षी आम्ही रॅपॅथॉन म्हणजे क्लायमेट रोस्ट, जिथे आपण रॅपर लोकांना इन्व्हाइट करत आहोत टू रॅप अबाउट क्लायमेट. म्हणजे तुमचं जे आर्टिस्ट जे रॅपर्स आहेत त्यांनी क्लायमेटबद्दल रॅप केलं तर आपण एक बक्षीस ठेवलेलं आहे 1,00,000 रुपयाचं. दुसरं बक्षीस 50,000, तिसरं बक्षीस 25,000 आणि 10,000चे वाईल्ड कार्ड सायफर असे पण आपण ठेवलेले आहेत, जिथे रॅपर लोक येऊन त्यांनी जर आत्ताचे जे गोष्टी आहेत, आत्ताच्या आपलं हवा प्रदूषण झालं, पाणी प्रदूषण झालं, त्याच्यासाठी काय करता येईल, अजून काय काय बदल त्यांना बघायला आवडेल, गव्हर्नमेंटनी कसं इन्व्हॉल्व झालं पाहिजे, बायो इकॉनॉमीकडे कशी आपली गोष्ट गेली पाहिजे, या सगळ्या गोष्टीबद्दल जेव्हा ती लोक बोलायला लागतील आत्ता त्यांची वायफळ गोष्टी बोलण्यापेक्षा, तर आम्हाला जास्त आवडेल आणि त्यामुळे आमची पण जास्त पब्लिसिटी होईल. प्लस आमचा एक मरीन एक्सपिडिशन, ग्लोबल मरीन एक्सपिडिशन चालू आहे. त्या ग्लोबल मरीन एक्सपिडिशनचं नाव आहे projectdroplet.com. तर ह्याच्यासाठी आमचं ॲट अ ग्लोबल लेवल फंडिंग वगैरे झालेलं आहे आणि आमची जी बोट आहे ती आत्ता पाण्यात आहे. सो इक्वाईस इज द फर्स्ट कंपनी टू एस्टॅब्लिश ऑटोनॉमिटी ऑन वॉटर. हां, आणि आमचं 4 तारखेला कॉम्पिटिशन आहे. 2 BHKला आहे. राजा बहादूर मिल जे जुनं ल मेरिडियन होतं त्याच्या साईडला जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये 2 BHKमध्ये ही असणार आहे. 4 जानेवारीला रविवारी 6 ते 8. आणि ह्या माध्यमातून आम्हाला जसं आत्ता डिस्कस केलं त्याप्रकारे पाण्यातल्या शेतीला पण आम्हाला फार जास्त ह्याला पुढे न्यायचं आहे. आमची जी बोट आहे projectdroplet.com, त्याचं स्ट्रेट मेन ॲप्लिकेशन मरीन फार्मिंग आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग असं असणार आहे. सो ह्याचं पण आमचं एक डेमॉन्स्ट्रेशन आम्ही 27 डिसेंबरला बोट क्लबमध्ये देणार आहोत, जिथे आम्ही वेगवेगळ्या लोकांना इन्व्हाइट करत आहोत, जिथे आम्ही डिरेक्टली आत्ता मुळामुठा, इंद्रायणी, पवना ह्या सगळ्या नद्यांमध्ये ती बोट सोडून एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग करून हा पब्लिक रिपोर्ट गव्हर्नमेंटला सादर करणार आहोत. आणि ह्या डिरेक्शनमध्ये त्याला प्रोत्साहन मिळालं तर आत्ताचे जे तरुण लोक आहेत ते ह्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतील. त्यांना जे त्यांचं आत्ता रॅप जे आर्टिस्ट्री आहे ती या माध्यमातून क्लायमेट किंवा आत्ता जे काही त्यांना प्रश्न किंवा क्लायमेट एन्झायटी असते किंवा लोकांना टेन्शन येतं की अरे हे कसं काय होणार, त्या गोष्टीबद्दल जरी तुम्ही येऊन बोललात अवेअरनेससाठी तरी पण आम्हाला आवडेल. आणि आम्हाला त्याच्यासाठी आम्ही मस्त छान बक्षिसं ठेवलेली आहे आणि वी वूड लाईक यू टू कम.